नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पायाभूत चाचणीची विषय मराठी इयत्ता 5वीची प्रश्नपत्रिका आपण सोडवत आहोत। या प्रश्नपत्रिकेत पहिला प्रश्न तोंडी चाचणी असतो। पहिला आणि दुसरा प्रश्न 10 गुणांचा तोंडी चाचणीचा असतो। एकूण 50 गुणांची प्रश्नपत्रिका असते आणि 40 गुण हे लेखी चाचणीसाठी असतात। लेखी चाचणी प्रश्न तिसरा, खालील उतारा वाच व त्यावर आधारित विचारलेल्या प्रश्नांची उत्तरे लिही। 5 गुणांसाठी हा प्रश्न असतो। तुम्हाला इथे एक उतारा दिलेला आहे आणि त्या उतार्यावरनं आपल्याला प्रश्नांची उत्तरं लिहायची असतात। तर उतारा तुम्ही व्यवस्थित व्हिडिओ स्टॉप करून वाचा आणि मग नंतर प्रश्नांची उत्तरं समजून घ्या। आता इथं वरील उतार्यातून तुला पुढीलपैकी कोणती शिकवण मिळाली ते लिही। दुसरा, घाबरला तर आपणही घाबरून जावे, मुक्या प्राण्यांना संकटात मदत करावी, जखमी प्राणी पाहून पळून जावे। आता इथं एका मांजरीच्या पिलाचं इथं दिलेलं आहे आणि त्यावरनं त्याचं उत्तर आहे मुक्या प्राण्यांना संकटात मदत करावी। मांजराच्या पिलाच्या पायाला जखम झाल्यामुळे त्याची झालेली स्थिती तुझ्या शब्दात 3 ते 4 वाक्यात लिही। आता मांजराच्या पायाला जी जखम झालेली आहे त्याविषयी आपल्याला इथे लिहायचं आहे। मांजराचे पिलू खूप घाबरलेले होते। ते इकडे तिकडे पाहत विचित्र आवाज काढत होते। आपल्याला कुणीतरी मदत करावी असे त्याला वाटत असेल म्हणून ते आवाज काढत असेल। त्याच्या पायातून रक्त आलेले पाहिल्यामुळे ते आणखीनच जास्त घाबरले असेल। आपण आपल्या शब्दामध्ये ते संबंधित जो काही प्रश्न आहे त्याचं उत्तर लिहायचं आहे। पुढचा प्रश्न आहे, तुला असे जखमी अवस्थेतील मांजरीचे किंवा कुत्र्याचे पिलू दिसले तर तू काय करशील? ते 3 ते 4 वाक्यात लिही। मग आपण काय करू याचा विचार करायचा आहे। आता बघा, मला असे जखमी पिलू दिसले तर प्रथम मी त्याला उचलून घेईल, जखम कोठे झाली आहे ते पाहीन, जखम छोटी असेल तर हळद लावेल, त्याला पाणी पाजेन, जखम मोठी असेल तर जवळच्या मोठ्या माणसांना दाखवेन, त्यांची मदत घेईन, म्हणजे मोठ्या माणसांची मदत घेईन। पुढचा चौथा प्रश्न, सूचनेनुसार कृती कर। चौकटीत दिलेल्या शब्दांच्या योग्य जोड्या लाव व त्या लिही। सुरेल, कथ्थक, धारदार, बाग, फळ, शस्त्र, नृत्य आणि आवाज। आता इथे दिले बघा, जसे धारदार शस्त्र, तसं आता इथं आपण जोड्या लावायच्यात। कथ्थक, नृत्य, फळ, बाग आणि सुरेल, आवाज। प्रश्न दिलेला आहे, शेती व्यवसायाविषयी 3 ते 4 वाक्यात माहिती लिही। आता शेतीविषयी आपल्याला इथं माहिती लिहायची आहे। भारतातील सर्वात मोठा व्यवसाय शेती आहे। शेतकरी शेतात अन्नधान्य पिकवतात, फळे भाज्या पिकवतात। शेती व्यवसायामुळेच सर्वांना अन्न मिळते। शेतकरी लोकांना शेतात खूप कामे करावी लागतात। प्रश्न 5वा, सूचनेनुसार कृती कर। खालील शब्दांचे वचन बदलून लिही। आता इथे डोळा एक वचन दिलेलं आहे, डोळे आपण अनेक वचन लिहायचे, म्हणजे एक वचन दिले अनेक वचन लिहायचे। डोळा, डोळे, दिवस, दिवस, अनेक वचनसुद्धा दिवसच आहे। कंसातील सूचनेनुसार कृती कर। 1. बागेत फुले फुलली आहेत, फुले फुलली होती। वाक्यात स्त्रीलिंगी शब्द ओळखून लिही। आता इथं बाग आणि पुढचा अजून एक शब्द आहे फुले, त्यातलं दुसरं, आकाशात ढग जमा झाले, हे वाक्य दिले। वाक्यातील नपुसकलिंगी शब्द ओळखून लिही, म्हणजे ती किंवा तो हे स्त्रीलिंगी पुल्लिंगी शब्द न लागता आपण काय म्हणतो, ते ढग, तो ढग नाही म्हणत किंवा ती ढग नाही म्हणत, तर आपण ते ढग म्हणतो। तर नपुसकलिंगी म्हणजे इथं ढग हा शब्द आहे। कंसातील योग्य विशेषण वापरून खालील वाक्य पूर्ण कर। इथं आता आपल्याला आंबट, लाल, हुशार आणि थंड हे 4 शब्द दिलेत।
बाजारात टिंबटिंब चेरी सर्वांचेच लक्ष वेधून घेत होती. चेरी ही लाल रंगाची असते म्हणून इथं लाल हा शब्द वापरावा लागेल. आदिमानव खूप हुशार होता. दिलेले सर्वनाम वापरून अर्थपूर्ण वाक्य तयार करून लिही. मी रोज शाळेत येते. 2. त्याच्या हा शब्द वापरून आपल्याला वाक्य तयार करायचं आहे. मी मित्राकडे गेलो तेव्हा त्याच्या आजीने मला खाऊ दिला. 3. प्रश्न आहे यातला. रिकाम्या जागी योग्य शब्द लिही. जशी चिमण्यांची चिवचिव, तसे मांजराचे म्याव. प्रश्न 6. कंसातील योग्य शब्द वापरून वाक्य पूर्ण कर. आकाशात पावसाचे टिंबटिंब जमू लागले. आता इथे काय ढग आणि थेंब म्हणजे इथे ढग येणार. आता डोळे मिटून स्वस्त म्हणजे स्वस्त बस. सचिन तेंडुलकर यांना भारताने काय दिले बघा, पदवीने पुरस्काराने म्हणजे पुरस्काराने सन्मानित करण्यात आले आहे. पाण्यात राहून माशाशी वैर करू नये. तर माशाशी आणि माशेशी हे 2 शब्द आहेत म्हणजे माशाशी हे उत्तर बरोबर आहे. प्रश्न 7. दिलेल्या सूचनेनुसार कृती कर. तुला एक ठिकाणी निवासी आनंद मेळाव्याला जायचे आहे. त्यासाठी तुला सोबत न्याव्या लागणाऱ्या वस्तूंची यादी तयार कर व लिही. आता इथं आनंद मेळाव्याला जायचं आहे, मग त्यासाठी आपल्याला राहावं लागेल. तर त्या संबंधित यादी आपल्याला तयार करायची. मग कपडे, टॉवेल, साबण, तेल, कंगवा, आरसा, ब्रश, टूथपेस्ट, खाद्यपदार्थ, फळे, पैसे. हा प्रश्न. दिलेल्या चौकटीतील शब्द वापरून 2 अर्थपूर्ण वाक्य तयार करून लिही. दुकान, खाऊ, किराणा, मुलगा. आता पहिलं वाक्य. मुलगा किराणा दुकानात खाऊ आणण्यासाठी गेला. 2. किराणा दुकानातून मुलाने खाऊ आणला. प्रश्न 8 आहे. खाली दिलेली कविता वाच व त्यावर आधारित प्रश्नांची उत्तरे लिही. इथं कविता दिलेली आहे ती व्यवस्थित वाचा. त्यातला प्रश्न आहे. पुढील शब्द वापरून अर्थपूर्ण वाक्य तयार करून लिही. पहिलं आहे शब्द दिला आहे लुकलुक. आकाशात चांदण्या लुकलुक करतात. दुसरा शब्द आहे गोंडेदार. खारुताईचे शेपूट गोंडेदार आहे. झाड या शब्दासाठी कवितेत कोणता समानार्थी शब्द आला आहे ती लिही. तर कवितेमध्ये तरू हा शब्द आलेला आहे. कवितेत आलेला कोणताही एक क्रियावाचक शब्द लिही. स्वार म्हणजे क्रियावाचक शब्द स्वार आहे. दिलेल्या कवितेत समर्पक शीर्षक दे. गोजीरवाणी खार. सूचनेप्रमाणे कृती कर. खालील वाक्यात योग्य विरामचिन्हांचा वापर करून वाक्य पुन्हा लिही. केवढी उंच ही इमारत. इथं आपण आश्चर्य व्यक्त केलेलं आहे म्हणून केवढी उंच ही इमारत इथं आपण उद्गारवाचक चिन्ह दिलेलं आहे. दिलेल्या विरामचिन्हांचा वापर करून अर्थपूर्ण वाक्य लिही. आता इथं स्वल्पविराम आहे. सुहासला आंबे, पपई, केळी व अननस ही फळे आवडतात. म्हणजे इथं हा स्वल्पविराम हे चिन्ह आपण वापरलेलं आहे. प्रश्नचिन्ह. तू माझ्याकडे अभ्यासाला येतोस का? हा प्रश्न विचारलेला आहे म्हणजे इथं प्रश्नचिन्ह आपण द्यायचं आहे. 10वा प्रश्न. खाली दिलेल्या चित्रावरून संवाद लिही. इथे एक मुलगा आहे आणि झाडावरती एक चिमणी बसलेली आहे. चित्रातील चिमणी व छोटा मुलगा यांच्यातील संवाद तुझ्या कल्पनेने 6 ते 8 वाक्यात लिही. मुलगा आणि चिमणीमधला संवाद आपल्याला लिहायचा आहे. मुलगा. चिवताई चिवताई काय करतेस? चिमणी म्हणते मी झाडावर बसली आहे. तू काय करतोस? मग मुलगा उत्तर देतो मी इकडे फिरायला आलो आहे. चिमणी. ये तू पण झाडावर, आपण गप्पा मारू. मुलगा. मला झाडावर चढता येत नाही. चिमणी म्हणते मग त्याला थांब मी येते तिकडे तुझ्याजवळ. विद्यार्थी मित्रांनो, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा म्हणजे अशाच पुढच्या प्रश्नपत्रिकांचे व्हिडिओ मी लवकरच अपलोड करणार आहे. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि आपल्या मित्रांना शेअर करा. थँक्यू.